बऱ्याचदा काय होतं आपल्याकडे इडली किंवा डोशाचं पीठ शिल्लक राहतं, पण मुलं तीनदा तीनदा तेच खायला कंटाळा करतात. तर मग आज मी तुमच्यासाठी त्याच पिठापासून आणि त्याच चटणीपासून थोडीशी वेगळी रेसिपी कशी करायची ते दाखवणार आहे. तर हे बघा, इथं मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्यात अर्धा चमचा जिरं मोहरी घातलं, ते चांगलं तडतडलं की अर्धा चमचा हळद घालायची आणि 2 उकडलेले बटाटे घालायचे, लाल तिखट अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आणखी मसाले याच्यामध्ये वाढवू शकता, पण हे सिंपलच खूपच छान लागतं. त्याच्यामुळे असं एकदा नक्की ट्राय करून बघा. आता थोडीशी कोथिंबीर घातली, चटणी चांगली परतून घेतली, बाजूला ठेवली. आता हे बघा, हे उरलेलं इडलीचं पीठ आहे. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं असतं, त्यामुळे त्यात आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची गरज नसते. जर तुम्हाला वाटत असेल घालायचा तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता, पण एकदम थोडासा वापरा. आता अशा पद्धतीने मी वाट्या घेतल्या, वाट्याला तेल लावून घेतलं आणि ते तेल लावलेल्या वाट्यामध्ये खाली थोडं थोडं 1-1 चमचा इडलीचं बॅटर टाकलं. त्याच्यामध्ये जी चटणी केली होती ना, त्याचा अशा पद्धतीने एक चपटा गोळा करून ठेवला आणि वरून थोडं थोडं इडलीचं बॅटर टाकलं. असं केल्याने ना आपला नाश्ता एकदम मस्त होईल, खाली चिटकणार नाही, खालून व्यवस्थित निघेल. आता हे आपलं इडलीचं सँडविच म्हणा किंवा बर्गर म्हणा, खूप छान बनून तयार होतं. आता आपण याला वाफवणार आहोत, त्याच्यामुळे ते हेल्दी पण खूप आहे. आता हे बघा, इथं मी इडली पात्रामध्येच पाणी ठेवलं, स्टँड ठेवलं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्या वाट्या ठेवून दिल्या. आता 10 मिनटं फुल गॅसवरती त्याला वाफवून घ्यायचं, नंतर 5 मिनटं कमी गॅसवरती ठेवून द्यायचं. आता गॅस बंद करायचा, चेक करून बघू. आपला मस्त असं इडली बनून तयार झालेली आहे. आता सुरीने सुरुवातीला कडा सोडून घ्यायच्या, त्याच्यानंतर आपलं हे लगेचच निघून जातं, कारण वाटीला आपण तेल लावलेलं आहे. आता कट करून घेऊ आणि मस्त सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खायला घेऊ. आता तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा तुम्ही याला तळूनही घेऊ शकता, म्हणजे फोडणी देऊन घेऊ शकता, जेणेकरून ते आणखीन खमंग होतं आणि त्याची चव वाढते. फोडणीसाठी तुम्ही तेलामध्ये जिरे, काळे तीळ, कढीपत्ता, कोथिंबीर टाका, थोडीशी हळद आणि हे इडल्या त्याच्यामध्ये फ्राय करून घ्या, खूपच छान लागतात. आता दुसरी रेसिपी पाहू, त्याच्यापासूनच आप्पे कसे बनवायचे ते. आता आप्पे पात्राला मी थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे, तेच पीठ आणि तीच चटणी आहे आणि थोडं थोडंसं 1-1 चमचा बॅटर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आणि गॅस चालू करून द्यायचा, जेणेकरून आपलं सुरुवातीला पॅन गरम झालेला असेल, नंतरच बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आणि जी चटणी होती ना त्याच्या अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून द्यायचेत आणि ते आपल्याला त्या पिठावरती ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर वरून पण आपल्याला थोडं थोडंच इडलीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून फक्त 5च मिनटं याला वाफ काढायची. 5 मिनटात हे बनवून तयार होतात. आता वरून आपल्याला थोडं थोडंसं 2-2 थेंब सगळ्या आप्यांवरती तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम ते खरपूस आणि छान शेकले जातील एकसारखे. जर तुम्हाला तेलाचा वापर नसेल करायचा, नाही केला तरीसुद्धा चालेल, ते एकदम इझिली ते डिमोल्ट होतात. आता अशा पद्धतीने आपण सगळे आप्पे पलटी करून घेऊ, आणखी 2 मिनटं झाकण ठेवू आणि सॉस बरोबर खायला घेऊ. आपले दोन्ही नाश्ते कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.